सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा आता एकाच छताखाली. रिधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी पार्टी अजित पवार गटाच्या वतीने तसेच राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, नागेश गायकवाड, चेतन गायकवाड यांच्या वतीने रामवाडी येथील नागरी आरोग्य केंद्रात 22 तारखेला जन्मलेल्या बालकांच्या नावे 5,000 रुपयांचे फिक्स डिपॉझिट ठेवण्याचा कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालाय. गरजू रुग्णांना 6 महिन्याचे मोफत फूड किट देखील वाटप करण्यात आलं. मॅडम थोडं त्यांच्या कर्मचारी शिक्षण संस्थेमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांच्या मनाची शुभेच्छा व्यक्त केल्या. अश्विनी जाधव यांचा सत्कार रुक्मिणी जाधव यांचा सत्कार शोभा गायकवाड. या बेबी किट सोबत या चला. त्याच्यानंतर श्रीकांत गायकवाड, त्याच्यानंतर नझीरा मुल्ला, इकडे मीनाबाई जाधव आणि तो बेलदार. हो इकडे बघा, इकडे गोंद. राजेश काटे. बेलकर कोण आहे? बेलकर 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 बेलकर. सामाजिक संस्थेच्या वतीनं आज आपल्या रामवाडी UPC सेंटरमध्ये या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महिला बाल कल्याणच्या सभापती अश्विनी चव्हाण मॅडम, त्याच पद्धतीनं सोलापूर मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर रेखा माने मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी पक्षाचे सर्वच नेतेमंडळी, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी सर, परिवहनचे माजी सभापती माझे मित्र आनंद सुतारे, नगरसेवक इरफानभाई शेख, महेशराव निकंबे, त्याच पद्धतीने अल्ताफभाई, अल्पसंख्याकचे कार्याध्यक्ष रियाजभाई, बशीरभाई, त्याच पद्धतीनं महिला प्रदेशच्या पदाधिकारी सायरा मॅडम, जिल्हा राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षा रुक्मिणीताई, शोभाताई, त्याच पद्धतीनं सरोजिनीताई, बिराजदारताई,
स्वामीताई, आमच्या लक्ष्मीताई, संगीताताई आणि राष्ट्रवादीचे माझे सर्व सहकारी आणि या भागातील आमचे ज्येष्ठ नेते बक्षू मामू सय्यद आणि UPC सेंटरच्या डॉक्टर शेटे मॅडम, त्याच पद्धतीनं रामवाडी UPC सेंटरमधील सर्वच आमच्या आशा वर्कर असतील आणि UPC सेंटरमध्ये कार्य करणारे सर्व जे सहकारी आहेत ते सर्व सहकारी बांधव असतील. कार्यक्रमाची सगळे प्रास्ताविक आपले नगरसेवक सर, किशोर जाधव सर हे सांगतील. राज्याचे 24 तोडमदार उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज 22 जुलै निमित्त आदरणीय दादांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा इच्छा भगवंतांची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं आज आपल्या रामवाडी UPC सेंटरमध्ये या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महिला बाल कल्याणच्या सभापती अश्विनी चव्हाण मॅडम, त्याच पद्धतीनं सोलापूर मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर रेखा माने मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी पक्षाचे सर्वच नेते मंडळी, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले माजी नगरसेवक श्रीनिवास कुंडी सर, परिवहनचे माजी सभापती माझे मित्र आनंद सुतारे, नगरसेवक इरफानभाई शेख, महेशराव निकंबे, त्याच पद्धतीने अल्ताफभाई, अल्पसंख्याकचे कार्याध्यक्ष रियाजभाई, नजीरभाई, त्याच पद्धतीनं महिला प्रदेशच्या पदाधिकारी सायरा मॅडम, जिल्हा राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षा रुक्मिणीताई, शोभाताई, त्याच पद्धतीनं सरोजिनीताई, बिराजदारताई, स्वामीताई, आमच्या लक्ष्मीताई, संगीताताई आणि राष्ट्रवादीचे माझे सर्व सहकारी आणि या भागातील आमचे ज्येष्ठ नेते बक्षू मामू सय्यद आणि UPC सेंटरच्या डॉक्टर शेटे मॅडम, त्याच पद्धतीनं रामवाडी UPC सेंटरमधील सर्वच आमच्या आशा वर्कर असतील आणि UPC सेंटरमध्ये कार्य करणारे सर्व जे सहकारी आहेत ते सर्व सहकारी बांधव असतील आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनींनो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव, आज 22 जुलैच्या निमित्तानं या रामवाडी UPC सेंटरमध्ये जे बालक प्रसूती झालेले आहेत त्या बालकांच्या मातेच्या नावाने आपण त्यांना 5,000 रुपयाचं बँकेमध्ये ठेव पुस्तिका ठेवून त्या पॅरेंट्सला आपण ते सर्टिफिकेट देणार आहोत. त्याच पद्धतीनं या सेंटरमध्ये जवळपास माझ्या माहितीनुसार 41 क्षयबाधित रुग्ण आहेत असं मला माहिती आहे. त्या क्षय रुग्णांना देखील आपण फूड किटचं वाटप आपण आपल्या वतीनं करणार आहोत. हा देण्याचा उद्देश आणि संकल्प हाच आहे की आदरणीय दादांना त्यांच्या आशीर्वादातून दीर्घायुष्य लाभावं आणि येणाऱ्या आता विधानसभा लवकरच आहेत. या सर्वांच्या माध्यमातून आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना एक पाठबळ मिळावं हा उदात्त हेतू ठेवून आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून महिला बाल कल्याणचे सभापती चव्हाण मॅडम असतील, आरोग्य अधिकारी राखी माने मॅडम असतील आणि सर्व आमच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी बहुमोल वेळ दिला. आभाराचं तर सगळ्यात शेवट असतंय, परंतु मी संयोजक या नात्यानं प्रास्ताविकामध्ये मी सर्वांचा आपण या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल मनस्वी सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि दादांचं वाढदिवसाला ते भावी मुख्यमंत्री व्हावं असं आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा प्रास्ताविक थांबवतो. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आम्हा सर्वांची प्रार्थना आहे. त्यानिमित्ताने हा जो त्यांनी उपक्रम आपले माजी नगरसेवक किसन दादांनी जो आयोजित केला आहे तो खरोखरच वर्णनीय आहे. जे आज डिलेव्हरी झाले त्यांना 5,000 आम्ही दिले आहे. तसंच क्षयरोगाच्या पेशंटला 41 क्षयरोगाची पेशंट ट्रीटमेंट घेत आहे त्यांना अन्नधान्याची किट वाटप केली आहे. आणि सर्व कार्यक्रम उत्तमरित्या पार पडल्याबद्दल आणि आम्हाला इथे येऊन त्यांच्या ह्या कार्यक्रमात सहभागी केल्याबद्दल आम्ही सर्वांचे राष्ट्रवादीचे जे पण आहेत कार्यकर्ते सर्वांचे आभार मानतो. आपल्या प्रभागाचे लोकप्रिय नगरसेवक किसनदादा जाधव सरांनी आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या इथे प्रस्तुती झालेल्या नवजात बालकांना
बेबी किट आणि ते आणि त्यांच्या मातांच्या नावावर 5,000 रुपये अशी बँकेमध्ये ठेवलेली आहे आणि क्षयरोगांच्या पेशंटला पण किट वाटप केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानते व उपस्थित सर्व मान्यवर यांचे पण मी मनापासून आभार मानते आणि भविष्यात असेच कार्यक्रम जे पेशंटच्या दृष्टीने उपयुक्त असतील ते राबवतील रामवाडी सेवेमध्ये अशी त्यांच्याकडून अपेक्षा करते. असे 2 शब्द बोलून मी हा कार्यक्रम संपला अशी जाहीर करते. उपस्थित असलेले आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करणारे माजी नगरसेवक तसेच प्रदेश उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी नेते माननीय श्री किसन जाधव यांनी सुंदर अशा कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे आणि कार्यक्रमाचं निमित्त आहे आज मुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांचं वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाडी या सेंटरमध्ये आरोग्य सेंटरमध्ये त्यांनी नवजात जे शिशु आहेत त्यांना 5,000 रुपये आणि ज्यांना TB रोगाने ग्रासलेल्या त्यांना धान्याचं किट देऊन त्यांनी आज अनोख्या पद्धतीनं हा अजितदादांचा वाढदिवस साजरा केलेला आहे. या निमित्ताने अजितदादा आणि आपले उपमुख्यमंत्री अजितदादा आणि त्याचबरोबर देवेंद्रजी यांचाही आज वाढदिवस आहे. मी त्या दोघांनाही वाढदिवसाची खूप शुभेच्छा देते. त्यांना चांगलं आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. जसं अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त नेहमी आम्ही पाहतो की किसनभाऊ जाधव हे नेहमी वेगवेगळे उपक्रम करत असतात. मला वाटतं मागच त्यांनी 2 दिवसापूर्वी कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेचाही त्यांनी लाभ महिलांना मिळवून दिला. त्याबरोबर आज जे नवजात शिशु आहेत त्यांच्या मातांना 5,000 रुपये दिलं आणि त्याबरोबर धान्याचं किट वाटप केलं. असे नवीन नवीन उपक्रम नेहमी ते त्यांच्या प्रभागामध्ये करतात. त्याचबरोबर भरपूर प्रमाणात विकास निधी आणून प्रभागाचा कायापालटही ते करत राहतात. तर चांगलं त्यांचं कार्य आहे आणि आणखीन त्यांचं कार्य चांगलं व्हावं. भविष्यात ज्या काही त्यांचे अपेक्षा आहे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देते आणि मला बोलवल्यात त्याबद्दलही त्यांना मनापासून धन्यवाद देते. आपल्या आवडीचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये. 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे हॉलमार्क केलेले सोन्या चांदीचे दागिने फक्त आणि फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये. ग्राहकांसाठी 10 ग्रॅम सोने खरेदीवर 100% रिसेलची गॅरंटी. आता सोने खरेदी करा हप्त्याने. रिधान गोल्ड योजना. 11 हप्ते तुमचे, 12वा हप्ता आमचा. मजुरीवर 50% सूट. एकदा अवश्य भेट द्या. रिधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर.